जिस उम्र में लोग अपने बच्चों पे संस्कार करते हैं उस उम्र में तुम पूरे देश पे संस्कार कर रहे हो। मी त्या काळामध्ये येईन जेव्हा एखाद्या मुलासाठी त्याचं टीनेज लाईफ खूप महत्त्वाचं असतं आणि तुझ्या टीनेज लाईफमध्ये तू कृष्ण साकारत होतास. एकतर श्रीकृष्णाचा तुझ्यावर इन्फ्लुअन्स काय होता त्या एजमध्ये, तू ते फॅन काय म्हणते स्टारडम तू कसं घेतलंस. डॉक्टर रामानंद सागर एक खूप चांगली गोष्ट म्हणायची. ते मला नेहमी असं समजवायचे, बेटा तुम पे बहुत जिम्मेदारी है. जिस उम्र में लोग अपने बच्चों पे संस्कार करते हैं उस उम्र में तुम पूरे देश पे संस्कार कर रहे हो. इस बात को कभी भूलना मत. तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात आलं असं मला वाटतं. आणि मी हे फॅन्डम कसं घेतलं तर ह्याचं श्रेय माझ्या आईवडिलांना आहे आणि माझ्या गिरगावातल्या मध्यमवर्गीय मराठी संस्कारांना आहे. आपल्याकडे जे काही डोक्यात हवा जाऊ द्यायची नाही वाला कॉन्सेप्ट आहे, जे घरच्या आपल्या प्रत्येक मराठी मध्यमवर्गीय घरात असतोच, की माझे पाय जमिनीवर ठेवण्यात घरच्यांचा खूप मोठा वाटा आहे.